छत्री घेतली आहे काय? शायनिंग मारतोय. पैसे घेतले का 15 रुपये? फोन कर मला. आता किती वाजले? 10:30. आणि मी घरी कसा काहीतरी विचार करत असाल, तुम्ही पण घरी येणार असाल लवकरात लवकर, कारण की अतिवृष्टी झाली आहे परत महाराष्ट्रात. महाराष्ट्रात मला माहिती नाही, पण बदलापूरला सकाळपासून एकदम मुसळधार पाऊस आहे. एकदम आत्ता जाऊन कुठे तो पाऊस कमी झाला आहे. सकाळी जेव्हा मी शाळेत गेलो ना, मी आज रेनकोट घालून घेतो. आता मी रोज छत्री घेऊन जातो. आज मी रेनकोट घेऊन गेलो कारण की खूप पाऊस होता. छत्री हवेने उडून तुटल्या पण काही जणांच्या शाळेतपैकी. आमच्या 2 जणांच्या छत्र्या तुटल्या, म्हणून मी रेनकोट घालून गेलो आज. का तर माझी बॅग वगैरे पण पूर्ण भिजली. लई जोरात पाऊस होता, लई जोरात. शूट करायचं राहिलं पण लई जोरात पाऊस होते. मी मला बघितलं असेल, रेनकोट घालून गेलो. खूप पाऊस होता. आता आलो घरी. आता आज नाश्ता आहे मस्त की शेवपुरी. काल होती पाणीपुरी, आज आहे शेवपुरी. फक्त शेव आहे का घरात? शेव नाही. शेवपुरीला शेव नाही, बाकी सगळे आहे. गोड पाणी, तिखट पाणी, रगडा. शेवपुरीचे देवा होते बाबा. शेवपुरीच्या पुऱ्या पण आहेत. फक्त शेवपुरीच्या वरती टाकायला शेवच नाही. चला ॲडजस्ट करू शकतो आपण तेवढंच. 19-20चा फरक आहे फक्त. आपण आहे माणूस, मराठी माणसं काय पण निवड करतात. भारतीय लोक की बघा तुम्हाला खातो पटापटा मग तुम्हाला भेटतो. मी आणि बाबा जाणार आहे. जर बाबा लवकर आले दुपारच्या आधी तर मी आणि बाबा जाणार आहे आज आढावा घ्यायला बदलापूरचा, की बदलापूरला कुठं कुठं पाणी साठलंय, कुठं कुठं नाही साठलंय. बघा जाणार आहे. खाताना मग तुम्हाला भेटतो. तुमचा भाऊ ट्राय करतोय पप्पांची कपडे. आता घातलेली मी पप्पांची ही वाली पॅन्ट. हाईटला बरोबर आहे. कंबर एवढी मोठी आहे ना, माझ्यासारखा अजून एक मावल. एवढं जास्त मग एवढं. आता मी घेतो कैची, कापतो फाटा फाटा असं कापून टाकतो. शॉर्ट्स घातले आहे मी. शॉर्ट्स घातली आहे मी. मग टी शर्ट वरती आहे बघा. टी शर्ट शॉर्ट्स घातली आहे मी. हे शर्ट ट्राय केलं तर मी येतं मला परफेक्ट. त्याला असं दुमडावं लागतंय. आणि हे पण टी शर्ट पप्पांचंच आहे. तुम्हाला वाटलं माझं टी शर्ट आहे? बाबा नाही, पप्पांचं आहे. पप्पांचं. थांबा मी दिसत नसेल लेट. काय प्रॉब्लेम काय ह्याचा? थांबा. आता दिसत नाही. दुसरं काहीच नाही मला चेक करायला. हे टी शर्ट आहे, हे शर्ट आहे, हे पॅन्ट आहे,
हिला कापला कापे करावी लागेल तेव्हा जाऊन मला ही पॅन्ट येईल. या पॅन्टची तुम्हाला एक विषय होतो दाखवला का आंबा. त्यांना वाटते की नाही माझी पॅन्ट परफेक्ट आली बघा एकदम. आता जादू बघायचं काय तुम्हाला दाखवून काय केलं एवढा काय जुगाड केलाय. किती तरी अशा घड्या पडल्या एकच जादू बघायचं तुम्हाला दाखवून का. त्याने मोठं झालं असतं. खतरनाक बँड आहे ना मित्रांनो. चपाती दिली मी त्याला आणि पकडून ठेवले. पहिल्यांदा कावळा आले आपल्याला, नाही तर इथे सगळं कबूतरच असतात. नशीब आपलं कोणतरी पावलं येणार असेल. मित्रांनो लई जोराचा वारा सुटलाय. पत्र्यांचा आवाज लई जोरात वाजायचा. थांबा कसा आवाज येतोय. का असा गरीबासारखा का बसलाय, काय झालं? मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 6 वाजलेत. चहा प्यायला या. आम्ही चहासोबत उरलेल्या चपात्या खातो. कशाला खात चपात्यानंतर आम्ही तळतो. मग चपात्याचे तुकडे करायचे, तेलात टाकायचं, आपण तळल्या जातात त्या. काय करायचं नाही मग. गॅस चालू नाही करायचा. हा ते तळल्या जातात मग गॅस चालू केल्यावर. असं लाल झाल्यावर त्यांना बाहेर काढायचं. बघा असं कळत म्हणजे त्यांना काढायचं. अशी करपून द्यायची त्यांना. हे कसं करत नाही हे थोडं करपलंय असं करपून द्यायचं. बघा हे बघा असं एवढं लाल नाही करायचं. नॉर्मल हे असं झालं पाहिजे. थोडं करपून काय छोटूसं तुकडा शोधते आणि तेल ठेवायचं नाही ना जास्त. आणि सगळं तेल ना चहामध्ये उतरतं पडलं. हे जे ऑप्शन आहे ना मला काळं काळं खायचं. असं मस्त बुडवायचं चहात.
नंबर. वेगळीच टेस्ट लागते. ट्राय करा एकदा, मला नक्की आवडेल. ह्याची रेसिपी मी ह्या व्हिडिओनंतर नक्कीच तुम्हाला दाखवतो ह्याची रेसिपी काय आहे. आता बसलोय मी अभ्यासाला आणि आज पण अतिवृष्टीमुळे शाळेला सुट्टी देण्यात आलेली आहे. म्हणजे आज म्हणजे उद्या दिनांक 26 रोजी सुद्धा शाळेला सुट्टी जाहीर केली आहे. कारण की सगळीकडेच अतिवृष्टी होती. सध्या बदलापूरला पाऊस थांबला आहे, पण बाकीच्या राज्यांमध्ये अतिवृष्टी आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याला अतिवृष्टीमुळे सुट्टी जाहीर केली आहे. तुम्हाला त्यावरती मी दाखवेन एक पत्र, शासनाचं पत्र आहे, त्या सगळ्यांच्याच ग्रुपवरती आलं असेल. 1ली ते 12वीच्या वर्गांना सुट्टी आहे. सगळ्यांना झालं असेल तर तुम्हाला दाखवतो. शासनाच्या आदेशानुसार सगळ्यांच्याच शाळेच्या ग्रुपवरती येणार ते पत्र. शासनाचा नियम आहे तो शेवटी. तेच आता काय, जेवढं पण बाकी तेवढं सगळं पूर्ण करून घेतो. शनिवार रविवार मॅच आहे, तर मग मॅच पण होतात की नाही होतात. कारण की अख्ख्या ठाणे डिस्ट्रिक्टच्या मॅच आमच्या शाळेमध्ये आहे. असं ना की अंबरनाथ बदलापूर तालुक्याच्या, ठाणे डिस्ट्रिक्टच्या मॅचेस. हां, ठाणे डिस्ट्रिक्टच्या मॅचेस म्हणजे विभागाची मॅच आहे. तर बघू आता मॅच होते की नाही होत. कारण की जर असाच पाऊस चालू राहिला तर मला वाटत नाही मॅच होऊ शकते इथे नाही, म्हणजे कॅन्सल होऊ शकते मला तर वाटतं. आणि पोस्टपॉन्ड होईल, पुढं ढकलली जाईल. पण तसं नाही करणार माझ्यामध्ये तरी. कारण की मग 17-18 लगेच ह्याचे मॅचेस लावायचे आहेत ना स्टेट कॉम्पिटिशनच्या. नाही होणार. तर पटापटा मी अभ्यास करतो, त्या गोष्टीचा विचार सोडून देतो. आता अभ्यासाच्या वेळेस अभ्यास करतो आणि मग तुम्हाला भेटतो. बॅट काय घे ना. का मच्छर मारला. तर व्हिडिओ बनवतोय, काय मच्छर मारायचं कामं सांगितलं मला. काय बोलणं बरोबर. आता टी व्ही बघतो मस्त की मला GTA 5 आवडतं. मी GTA 5चे व्हिडिओ बघत बसतो. आता कशा पण असू देत बघायचे आपण मस्त की. आता टी व्ही बघतो, 11:30 वाजेपर्यंत टी व्ही बघतो. मग झोपून घेणार आहे मी, सरळ झोपून घेणार आहे मी. सकाळी लवकर उठणार, योगा करणार. शाळा सुट्टी आहे ना, मग योगा सकाळी करणार आणि मग अभ्यासाला बसणार.